सीजीआयचे त्यांनी एक वक्तव्य केलं होते, काही तरुण बेरोजगार आहेत, सोडासारखे आहेत. त्यानंतर खरं तर ही मोहीम सुरू झाली आणि मोठा प्रतिसाद मिळतोय सोशल मीडियावर. आज तुम्ही एक आंदोलक म्हणून कसं बघताय सगळं? हे बघा, सीजीआयनी थोडंसं जबाबदारीनं वागायला हवं होतं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सीजीआय जर असं बोलत असतील आणि तरुणांची संख्या किती मोठी आहे, त्याच्या हातामध्ये फोन आहे, अँड्रॉइड फोन आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, डिजिटल जमाना आहे. या जमान्यामध्ये काय क्रांती होऊ शकते हे आता सीजीआयला नव्हे, सीजीआय तर सोडा, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, राज्यकर्ते, सगळे आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, पक्ष चालवणारी मंडळी, या सगळ्या लोकांना कळून चुकेल की तुमचं जे चाललंय ते बरं चाललेलं नाही. विरोधकाची भूमिका बरोबर नीट पार पाडत नाही आणि सत्ताधारी इथल्या लोकशाहीला मानत नाहीत. प्रत्येक गोष्टी टेंडरिंगमध्ये, कमिशनमध्ये, इरेग्युलर सगळ्या गोष्टी पायदळी तुडवल्या जात आहेत. जर तुम्ही या युथ जनरेशनला, जेन झीला जर समजून नाही घेतलं तर तुमच्यावर सुनामी समुद्रामार्गे येईल, आभाळातून येईल, की अजून कुठल्या मार्गाने येईल याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. सीजेपीच्या माध्यमातून तरुणाचा आक्रोश व्यक्त होतोय का देश? अरे आक्रोश नाही, ही सगळी माणसं धुळीला मिळालेली असतील. बरं, ही जी काही कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांच्या मनामधली भडास व्यक्त केली जातोय, आज प्रत्येक माणूस उठतोय आणि मी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य आहे म्हणतोय आणि तो सोशल मीडियाला टाकतोय. त्यामुळं एका क्लिकवर जग एकत्र आलेलं आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनो, तुम्हाला घरी बसवायला ही नवीन पिढी, ही जेन झी तुम्हाला मागं पुढं बघणार नाही. त्यामुळे सावध असा, नाहीतर तुमचा कार्यक्रम करेक्ट होईल. 29ला हे बघा, ही जेन झी आहे ना, या जेन झीला इथली सिविक सेन्स द्या. आता माझा इंग्लिश शब्द कसा आहे बघा, सिविक सेन्स जर त्यांच्याकडे नसेल तर इथं लोकशाही राहिली बाजूला, मतदान राहिलं बाजूला, सत्ता परिवर्तन राहिलं बाजूला. नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं उठाव झाला, क्रांती झाली, त्या पद्धतीनं हा देश सुद्धा क्रांतीच्या उंबरट्यावर उभा आहे. ह्या तरुण जनरेशनला समजून घ्या, त्यांना लोकशाही मूल्य समजावून सांगा. पण ही लोकशाही मूल्य समजावून सांगत असताना तुम्ही लोकशाहीप्रमाणे वागा. नाहीतर तुम्ही सगळ्या कॉर्पोरेट वर्ल्डचं जर राजकारण करत असाल तर ग्रामीण भागामध्ये काय चालू आहे, दीनदलिताकडे काय चालू आहे, भटके विमुक्तांचं काय चालू आहे, शेतकऱ्यांचं काय चालू आहे, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही एका बाजूला लाखो करोड रुपयांचे प्रोजेक्ट करता, लाडकी बहिणी योजनेच्या हेडखाली तुम्ही 30-35 हजार कोटी रुपये वर्षाला देता, पण तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होत नाही. तुम्ही नोकरी देऊ शकत नाही, तुम्ही महागाईचा भत्ता देऊ शकत नाही. ही जी काही आत्ता हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेली डिजिटल मीडिया ज्याच्या हातात आहे, त्या लोकांना जर असं तुम्ही बेरोजगार ठेवलं ना, हा विषय फक्त त्या सीजीआय पुरता नाही, हा विषय फक्त बेरोजगारी पुरता नाही, तर हा सिविक सेन्स जर या पिढीला नाही मिळाला तर क्रांती अटळ आहे. हा देश क्रांतीच्या उंबरट्यावर उभा आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.